तर रायगड महाराष्ट्रातच आहे, उद्धव ठाकरेंचं काय? नाही, म्हणजे आता एवढे लोक येऊ लागलेले आहेत, येथील असं मी म्हटलं नाही. म्हणजे राहुल गांधी आणि सोनिया गांधीच गांधी. पण आता उद्धव ठाकरे जे आहेत, उद्धव ठाकरे काय येणार नाहीत, त्यांचा धडपडाट झालेला आहे. त्यांना आपले आमदार सांभाळता आले नाही. उद्धव ठाकरे यांनी जर सुरुवातीलाच बीजेपी सोबत युती करून सरकार बनवलं असतं, ही नामुष्कीची वेळ त्यांच्यावर आली नसती. तर मी त्यांना सांगत होतो की उद्धवजी, आपण असं काय करू नका, काँग्रेस राष्ट्रवादीच्या वर जाऊ नका. मी तिकडून इकडे आलेलो आहे आणि आपण तिकडे कायसाठी. तर आता ते म्हणतायत की ते 2.5 वर्षाचा शब्द दिला होता, परंतु अमित शहा म्हणतायत की मी काय असा शब्द दिलेला नव्हता. फक्त सत्ता 50-50% द्यायची अशी चर्चा झाली होती. मंत्री जे आहेत ते 50-50% दोघांचे असतील. पण मुख्यमंत्री पदाचं आश्वासन दिलं नव्हतं. कारण लोकसभेच्या प्रचारामध्ये आणि विधानसभेच्या प्रचारामध्ये सातत्यानं माननीय मोदी ही भूमिका मांडत होते की देशामध्ये नरेंद्र आणि राज्यामध्ये देवेंद्र. त्यावेळेला कधी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी अशी प्रतिक्रिया दिली नाही. पण ज्यावेळेला आकडे असे आले की 105 जागा, 103 जागा बीजेपीच्या, 2 जागा आरपीआयच्या त्यामध्ये आहेत, कमळ टिंबवर निवडून आलेल्या, आणि 11-12 पक्षांचा त्यांना पाठिंबा होता. आणि बीजेपीला सरकार बनवण्यासाठी शिवसेनेने जे त्यांचे 56 आमदार आहेत त्यांचा पाठिंबा दिल्याशिवाय सरकार बनत नव्हतं. त्यामुळं मग मला वाटतं की त्यांनी अशी आड्यामन भूमिका घेतली आणि स्वतःच्या पायावर तोंडा मारून त्यांनी घेतला. आणि 40 आमदार हे त्याला सोडून 40 आमदार शिवसेनेचे आणि 10 आमदार अपक्ष, असे 50 आमदार घेऊन एकनाथ शिंदे बीजेपी सोबत आले. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी आणि शिवसेनेला पक्षफूट झालेली आहे. याकडे तुम्ही कसं बघता? पक्षफूट होण्यामागे नेतृत्व कारणीभूत आहे की जी ईडीची भीती सांगितली ती कारणीभूत आहे? मला वाटतं त्याला ईडी वगैरे काय कारणीभूत असण्याचं कारण नाही आहे. त्याला कारण आहे ते नेते कारणीभूत आहे. नेत्यांनीच पक्षामध्ये काय हालचाल आहे, पक्षामध्ये काय भूमिका घेतली जात आहे, याचा आढावा घेऊन निर्णय घेणं अत्यंत आवश्यक आहे. मी सुद्धा मागच्या काळामध्ये ज्यावेळेला काँग्रेससोबत आम्ही होतो त्यावेळेला भाजप सेनेसोबत जाऊ नये या मताचा मी तेवढ्याला होतो. सुरुवातीला कार्यकर्त्यांनी सांगितलं की हीच वेळ आहे, आपल्याला काँग्रेसने दगा दिलेला आहे, दिल्लीमध्ये हरवलेला आहे, आपल्याला त्यांनी मंत्रिपद दिलेलं आहे आणि काँग्रेस फक्त बोलण्याचं काम करते, त्यामुळं आपण बीजेपी सोबत शिवसेनेसोबत जाण्याचा निर्णय घेतला पाहिजे, असं कार्यकर्त्यांनी मला सांगितल्यानंतर मी माझी भूमिका बदलली आणि मी त्यांच्यासोबत आलो. तसं शरद पवारांनी सुद्धा दादा काय म्हणतायत, बाकीचे आमदार काय म्हणतायत त्याचा विचार करून जर अगोदर निर्णय घेतला असता तर ही वेळ पवार साहेबांवर आली नसती आणि उद्धव ठाकरे यांच्यावरती वेळ आली नसती. त्याने यांच्यासोबत बीजेपीसोबत आला केला असता त्यांच्यावर सुद्धा ही वेळ आली नसती. त्याला हे नेते जबाबदार आहेत असं आपलं मत आहे. महाराष्ट्रामध्ये आणि एनडीए मध्ये आपण जागा कोणकोणत्या जागा? जागा तर आता आम्ही उत्तर प्रदेशमध्ये 2 जागा मागितल्या होत्या, पण आता युपी मध्ये तर काही आपल्याला जागा मिळाल्या नाही. महाराष्ट्रामध्ये 2 जागा द्याव्यात अशी आमची मागणी आहे. अजून काही निर्णय झाला नाही. शिर्डी आणि सोलापूरची जागा द्यावी अशी आमची भूमिका आहे. कदाचित त्यांच्या डोक्यामध्ये मी राज्यसभा माझी 24 पर्यंत आहे, त्यामुळं जागा देण्याच्या बद्दल ते काय निर्णय घेतील अजून सांगता येत नाही आहे. पण आमचा आग्रह आहे की आरपीआय हा एक पक्ष आहे, छोटा पक्ष असला तरी तो बॅलेन्सिंग पक्ष आहे, त्यामुळे 2 जागा तरी आरपीआयला मिळाव्यात अशी आमची मागणी आहे. बघूया काय होते. तर एकीकडे आपण जागा मागताय, कालच मनसेचे अध्यक्ष आणि राज ठाकरे अमित शहा एनडीए मध्ये जॉईन होतील अशी अपेक्षा आहे. तेही त्या जागेची मागणी करतात, त्यातही शिर्डीची जागा आहे आणि आपण असं मुद्दे बोलतात की राज ठाकरे गरज नाही आहे, तरीही म्हणजे आपल्या वतीने आपण बोलतो की त्यांची आवश्यकता नाही आहे, तरीही एनडीए त्यांना घेण्याची जर शिर्डीची जागा नाही आहे तर आपली आणि मनसे जर सहभागी झाले प्रश्न मिस करू नका. एक राज ठाकरे असेल तर राज ठाकरे
साहेब, एनडीएमध्ये राज ठाकरेंची आवश्यकता नाही अशी भूमिका कायमस्वरूपी रामदास आठवलेंची झालेली आहे. मात्र काल मिटिंग झाली कसं वाटतं? काही जरी माझं मत असलं तरी मला वाटतं की निर्णय घेणारे ते नरेंद्र मोदी अमित शहा आहे. आणि या ठिकाणी देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार हे मुख्य नेते आहेत. त्यामुळं माझं जरी व्यक्तिगत मत असलंही तरी अजून राज ठाकरे अशा युतीमध्ये येतील असं मला वाटत नाही. ते जाऊन भेटून जरी आलेले असले तरी चर्चाला मात्र उदाहरण आलेलं आहे की राज ठाकरे युतीमध्ये येतील. पण ते नक्की येतील का नाही अजून सांगता येत नाही. त्याने मी आता वर्तमानपत्रामध्ये वाचलं की ते शिर्डी आणि दक्षिण मुंबईची जागा मागताय ती काहीतरी माहिती मला आहे. तर अजून काही त्याबद्दल स्पष्टता नाही. त्यामुळं नक्की ते येतील का नाही सांगता येत नाही. तरी माझं एकट्याचा जरी माझं मत असलं तरी जर एनडीएने ठरवलं तर एनडीएला त्यांना घेण्याचा अधिकार आहे. त्यामुळे जरी काही मतभेद असले तरी एनडीए हे अनेक मतभेद असणाऱ्या कार्यकर्ते आपल्या पक्षांची तोलांच आहे, नॅशनल डेमोक्रेटिक आहे. त्यामुळे माझं जरी व्यक्तिगत मत असलं तरी जर एनडीए आघाडीला निर्णय घ्यायचा असेल, त्यांना घ्यायचा असेल तर त्याबद्दल आम्ही काही बोलू शकत नाही. शिर्डीची जागा नाही दिली तर बघूया काय करायचं. नाही दिलं अजून वेळ आहे. अजून जागा सगळ्या क्लिअर झाल्या नाही. त्यामुळं जागा दिली नाही तर त्या बदल्यामध्ये काय आम्हाला काय देऊ शकतात का ती चर्चा आम्ही करू. जागा द्यावी असा आमचा आग्रह आहे. एकीकडे आपण आता आपलं मनोगत व्यक्त केलं, यामध्ये आपण म्हणतात की काँग्रेस आणि इतर पक्ष खोटी अफवा संविधान बदलण्याचे पण प्रत्यक्षात भाजपचेच खासदार हेच बोलतात की 400 पार झाल्यानंतर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली संविधान पूर्ण जगाने पूर्ण भारताने मान्य केलं, तेच बदलणार असं भाजपचेच खासदार एकीकडे बोलत आहेत. मला वाटते कर्नाटकचे खासदार हेगडे आहेत आणि ते अशा पद्धतीची भूमिका नेहमीच मांडत असतात. एक तर संविधान बदलणं हे काय अधिकृतपणे हेगडे काय बीजेपीचे प्रवृत्ती नाही आहे. ते कार्यकर्ते आहे. संविधान बदलण्याची हिंमत कुणामध्ये नाही आणि संविधान बदलण्याचा विषय नाही. संविधानामध्ये अमेंडमेंट करण्याची तरतूद संसदेकडे आहे आणि आतापर्यंत अनेक कायदे जे आहेत ते अनेक कायदे झालेले आहेत. त्यामुळे संविधान बदलण्याच्या फक्त अफवा आहे, त्यांच्याकडे दुसरा विषय राहिला नाही. दलित समाजामध्ये, मुस्लिम समाजामध्ये गैरसमज करून त्यांची मतं आपल्या बाजूला वळवण्याचा एक डाव आहे, कुटील डाव आहे काँग्रेस आणि इतर इंडिया आघाडीचा आहे. त्यामुळे तशा प्रचाराने काय त्याला मतदार बळी पडतील असं नाही. फक्त अफवा पसरवण्याचं काम आमचं सुरू आहे आणि आम्ही त्या ठिकाणी आहोत. त्या सत्तेमध्ये मोदी साहेबांच्या सोबत आहे. त्यामुळे संविधान बदलण्याचा विषय येत नाही आहे आणि जर असं संविधान बदलण्याची वेळ आली तर मी माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याशिवाय राहणार नाही. परंतु संविधान बदलण्याचा विषय येत नाही आहे. उलट नरेंद्र मोदी आणि 2019 मध्ये संविधानाला माथा टेकून शपथ घेतलेली आहे. नरेंद्र मोदी आणि बाबासाहेबांची आम्ही अगोदर सांगितलं तरी अनेक स्मारकाची कामं पूर्ण केलेली आहेत आणि अनेक वेळेला ते बुद्धिझम बद्दल चांगलं बोलत असतात. मुस्लिम धर्मियांना सुद्धा बोहरा कम्युनिटीच्या कार्यक्रमात ते जाऊन आलेले आहेत. ख्रिश्चन समाजाच्या मुलांसोबत आणि फादर सोबत त्यांनी ख्रिसमस साजरा केलेला आहे. शीख धर्मगुरूंच्या कार्यक्रमात ते जात असतात. परवा रविदासांच्या जयंतीला ते वाराणसीमध्ये होते. त्यामुळं सर्व धर्मियांच्यासाठी ते काम करत आहे. त्यामुळं फक्त यांच्याकडे अफवा पसरवण्यापेक्षा दुसरं काम अजिबात नाही आणि किती अफवा पसरवल्या तरी मतदारांवर त्यांचा परिणाम होणार नाही. नरेंद्र मोदी अत्यंत सक्षम आणि कर्तव्यदक्ष असे नेते आहेत आणि त्यांना तिसऱ्यांदा नेतृत्व करण्याची नक्की संधी पर्याय आमच्या समोर काय नाही. आम्ही काय इंडिया आघाडीमध्ये काही जाणार नाही आणि सध्या देशामध्ये काय असे वेगळे निर्णय घेऊन समाजाचा फायदाही होणार नाही. त्यामुळं बाबासाहेब आंबेडकरांचा संदेश आहे की आपण सत्तेमध्ये जायला हवं. त्या सत्तेच्या माध्यमातून लोकांचं छोटी मोठी कामं होणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळं आम्ही नरेंद्र मोदींच्या सोबतच राहणार आहोत. जर जागा दिलीच नाही तर आम्ही चर्चा करू, त्याच्या बदल्यामध्ये ते आम्हाला काही देऊ शकतात असा त्याच्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करू.
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.